तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी चिकन दम बिर्याणीची रेसिपी। तर इथं मी 1 किलो चिकन घेतले आणि त्याच्यासाठी 1 किलो तांदूळ घेतलाय आणि इथं तळायसाठी मी लांबडा उभा कांदा चिरून घेतला, एकदम पातळ असा तळण्यासाठी कांदा चिरून घेतलाय। आणि चिकन शिजवण्यासाठी इथे मी कांदा आणि टोमॅटो चिरून घेतले। तर आता मी पहिल्यांदा चिकन धुवून स्वच्छ मॅरिनेट करणार आहे। तर ते कसं करणार ते बघूया। तर आता इथं चिकन मी स्वच्छ धुवून घेतलंय, याच्यात आता आपण मसाला ऍड करणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा हळद, नंतर लाल तिखट, नंतर बिर्याणी मसाला। तर इथं 1 किलो चिकन साठी मी 50 ग्राम सुहाना बिर्याणी मसाला वापरलाय। आणि आता मी टाकणार आहे ह्याच्यात हिरव्या मिरच्या मोडून, कोथिंबीर टाकणार आहे चिरलेली, आलं लसूण पेस्ट, दही 1 वाटी। आणि हे आता आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि मॅरिनेशन करण्यासाठी थोडा वेळ ठेवून द्यायचा झाकून। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही सकाळी मॅरिनेट करून संध्याकाळी पण बनवू शकता। आणि सगळ्यात जास्त इथं मीठ। आणि हे आता मॅरिनेट होण्यासाठी आपल्याला झाकून ठेवायचं थोडा वेळ। आणि चिकन मॅरिनेट होते तोपर्यंत इथे मी तेल तापायला ठेवले, कारण आपल्याला कांदा तळून घ्यायचाय। असा बारीक एकदम कांदा मी चिरून घेतलाय आणि हे आता मी तळून घेणार आहे। आणि कांदा तळायसाठी काही जास्त तेल लागलं असं नाही, प्रमाणातच वापरायचं, कारण कांदा तळून एकदम थोडासाच होतोय। कांदा बुडेल एवढं तेल असलं तरी बास होतं, एवढ्यात कांदा तळून होतोय। आणि कांदा तळून होसपर्यंत इकडे मी चिकन शिजवण्यासाठी कांदा भाजून घेणार आहे। आणि अगोदर कांदा मी बिन तेलाचाच भाजून घेणार आहे, कारण जी कांदा तळायला ठेवलाय त्याच्यातलं जी तेल उरलेलं आहे तीच मी चिकन शिजवण्यासाठी वापरणार आहे। आणि कांदा मी कायम एवढा ब्राऊन होईपर्यंतच तळून घेते, याच्यापेक्षा जास्त डार्क कमी करत नाही, कारण नंतर कांदा कडू लागतो जास्त जर करपला तर। आणि आता कांदा तळून राहिलेलं जे तेल आहे तीच मी चिकन शिजवण्यासाठी वापरणार आहे। आणि कांदा पण आता भाजून झालेला आहे, तर याच्यात मी आता टाकणार आहे टोमॅटो। आणि टोमॅटो थोडा वेळ तेलात परतून मी नंतर त्याच्यावरती ताट झाकून टोमॅटो शिजवून घेणार आहे। आणि टोमॅटो चांगलं शिजल्यानंतर ना मी त्याच्यात घालणार आहे मॅरिनेट केलेलं चिकन। आणि चिकन घातल्यानंतर चांगलं असं मिक्स करून घेणार आहे। आणि वरती ताट ठेवून थोडंसं ताटात पाणी ओतून का नाही शिजवून घेणार आहे। आणि आता चिकन शिजतंय तोपर्यंत मी इकडे भात शिजायला टाकणार आहे। तर इथे मी तेच तेल वापरलंय जे कांदा तळलेला तेच, आणि त्याच्यात मी खडा मसाला घालून घेतल्यात। आणि खडा मसाला चांगला आपल्याला भाजून घ्यायचा इथं। आणि खडा मसाला भाजून झाल्यानंतर ना ती बिर्याणी खाताना दाताखाली येऊ नयेत ना, म्हणून मी ते एक जुगाड करते कायमच। मी एक नेटचं कापड घेते आणि त्याच्यात ही सगळं मसाला नाही बांधून घेते, पण ही मी थंड झाल्यानंतर नाच ही मसाला बाजूला काढते आणि नंतर नेट कपड्यात बांधते। आणि आता मी तुम्हाला सांगते तांदळाचं परफेक्ट प्रमाण। आता ह्या पातेल्यानं मी 1 पातेला हे तांदूळ घेणार आहे आणि सेम त्याच पातेल्यानं मी 2 पातेली पाणी वतणार आहे। तर प्रमाण बरोबर 1:2 ठेवायचं, म्हणजे 1 पातेला जर तांदूळ असेल तर त्याच पातेल्यानं 2 पातेली पाणी वतायचंय। आणि 2 पातेले पाण्यात 1 पातेला तांदूळ परफेक्ट शिजतो, एक्स्ट्रा पाणी वतायची गरज पण पडत नाही। आणि भात शिजायला टाकूपर्यंत इकडे माझं चिकन पण शिजून तयार आहे। आणि मी घेतलेलं तांदूळ आणि पाण्याच्या परफेक्ट कन्सिस्टन्सीमुळे भात बघा कसला भारी मोकळा मोकळा शिजलाय। आणि पातेल्यातला सगळा भात मी आता परातीत ट्रान्सफर करणार आहे। आणि आता मी देणार आहे बिर्याणीला थर। त्याच्यासाठी मी पहिल्यांदा खाली सगळ्यात खाली चिकन घालून घेणार आहे। चिकनचं पीस घातल्यानंतर त्याच्यावरती मी घालणार आहे भात। आणि भात सगळीकडे असं आपल्याला पसरून घ्यायचं, चिकनचं पीस दिसलं नाही पाहिजे असं मी पसरून भात घेणार आहे पूर्ण। आणि भात घातल्यानंतर त्याच्यावरती मी घालणार आहे हिरवा आणि पिवळा कलर। आणि कलर घातल्यानंतर मी घालणार आहे त्याच्यावरती तळलेला कांदा आणि कोथिंबीर। आणि त्याच्यावरती डबल मी घालणार आहे चिकन घातल्यानंतर भात घातल्यानंतर जी मी पहिल्यांदा घातलंय ती सगळं सेम घालून सगळं मी थर देऊन तयार करणार आहे। आणि सगळ्यात लास्टला ह्या पातेल्यावरती जी प्लेट फिट्ट बसेल का नाही तीच झाकणार आहे। माझ्याकडे प्लेट नव्हती म्हणून मी इथं तव्याचा वापर केलाय, तवा माझा ह्याच्यावरती परफेक्ट बसतो। आणि गॅस चालू करून आता दुसरा तवा त्याच्यावरती ठेवून ती बिर्याणीचं पातेलं आहे का नाही त्याच्यावरती ठेवायचं। आणि त्या पातेल्याच्या वरती जे तवा ठेवलाय का नाही त्याच्यावरती एक वजन असं काहीतरी ठेवायचं, म्हणजे बिर्याणीतनं वाफ बाहेर जात नाही आणि मस्त अशी बिर्याणी तयार होते। तर तुम्ही पण एकदा माझ्या पद्धतीने बिर्याणी ट्राय करून बघा, आणि जर तुम्ही केली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली म्हणून। आणि ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की लाईक करा।